नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारने जुलै महिन्यात अनाऊन्स केलं होतं की मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत राज्यात 50,000 पदांची भरती करण्यात येणार आहे। आता याच 50,000ची पदाची भरती करण्यासाठी जी अंमलबजावणीसाठी एक आता शासन निर्णय 7 ऑगस्ट रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये या योजना दूतांचं काम काय असणार आहे, याच्यासाठी मानधन काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, असेच योजना रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की योजना दूत कार्यक्रमाअंतर्गत 50,000 पदांची भरती कशा पद्धतीने होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जे हे 50,000 पदांसाठी योजना दूत निवडली जाणार आहेत, तर यांचं कार्य काय असणार आहे, यांच्याकडे कोणतं कार्य किंवा काय काम यांना करायला सांगणार आहे राज्य सरकार। तर राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांना मदत करणे या योजना दूतांचं कार्य हे असणार आहे। बघा, राज्य सरकार काय म्हणतंय तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास जेव्हा मान्यता दिली होती त्याच 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजना दूत भरण्याची मान्यता राज्य सरकारने दिली होती। त्यानंतर त्या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्ध करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी हे 50,000 योजना दूत नेमण्याचं काम राज्य सरकार करणार आहे। म्हणजे या योजनेमागचा उद्दिष्ट राज्य सरकारचा काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा जो प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता थेट मुख्यमंत्री योजना दूत हा कार्यक्रम राबवला जातो। या अंतर्गत ग्रामस्तरापर्यंत हे 50,000 जे योजना दूत असतील त्यांची नेमणूक होणार आहे पूर्ण राज्यामध्ये। आता मित्रांनो, आता राज्यात हे जे 50,000 योजना दूत नेमले जाणार आहेत तर याची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे, यांना मानधन काय मिळणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात। त्यानंतर ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकांसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतची निवड करण्यात येणार आहे राज्यात। त्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढं मानधन योजना दूत ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना देण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत। त्यात बघा, मानधनमध्ये तुम्हाला प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट असतील याच 10,000 रुपयामध्ये। त्यानंतर निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत सोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही। बघा, हे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे पद असणार आहे। हे तुम्ही म्हणून चालणार नाही की हे गव्हर्नमेंट पद आहे किंवा सरकारी नोकरी। तर राज्य सरकार फक्त ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतील या उद्दिष्टाने या योजना दूतांची भरती करत आहे। त्यामुळे ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे। तुम्हाला तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हाच तुमच्या संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली जाईल की ही योजना कुठेही पुढे वाढवण्यात येणार नाही किंवा या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत तुम्हाला फक्त मिनिमम 6 महिनेच काम करायचं राहणार आहे। आता या योजनेसाठी काही पात्रता निकष आहे, तो म्हणजे वयोमर्यादा जे आहे ते 18 ते 35 वयोगटातील उमेदवार चालणार आहेत। त्यानंतर शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं आवश्यक आहे। तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। 10वी 12वी डिप्लोमा ITI वगैरे हे चालणार नाही आहे, तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमच्याकडे संगणक ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधारशी संलग्न असणं आवश्यक आहे। तर एवढ्या गोष्टी पात्रता निकषासाठी लागणार आहेत। तर योजना दूत पदासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते म्हणजे विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, त्यानंतर आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावे दाखल कागदपत्री प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डिग्री सर्टिफिकेट, त्यानंतर अधिवासचा दाखला, सक्षम यंत्रणेने दिलेला वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र जे की ऑनलाईन अर्जासोबत तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही डाउनलोडही करू शकतात, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल।
आता महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत जे पद आहे त्यासाठी निवडणूक प्रक्रिया म्हणजे तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, तर उमेदवाराच्या नोंदणी व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. बघा, राज्य सरकार आता दुसऱ्या कंपनीला म्हणजे नॉन गव्हर्मेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देईल की ही भरती करण्यासाठी, जे की ऑनलाईन त्यांच्यासाठी पोर्टल सुरू करून देणे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेणे, ही ओव्हरऑल ए टू जी प्रोसेस आहे ती आता कॉन्ट्रॅक्टमध्ये जी कंपनी असेल ती तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यानंतर ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हा अधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करेल. त्यानंतर ते वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, सगळे मूळ कागदपत्र हे अधिकारी व्हेरिफिकेशन करतील. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कुठलाही 6 महिन्याचा करार हा राहणार आहे. त्यानंतर 6 महिन्यानंतर कुठलाही करार याच्यात वाढवता येणार नाही, राज्य सरकार पहिलेच स्पष्ट करत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ज्या योजना दूतांचं निवड आणि सिलेक्शन यामध्ये होणार आहे त्यांच्यासाठी काय काम असणार आहे, राज्य सरकार त्यांच्यासाठी काय काम लावणार आहे, तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनाची माहिती घेतील. त्यानंतर प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. त्यानंतर योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्ध करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोडसुद्धा करायचा आहे. हे काम पाहिजे तेवढं सोपं नाही. तुम्हाला ज्या सरकारी योजना आहेत त्या गावागावात जाऊन प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आणि तुम्ही काय काम करताय याचा ओव्हरऑल बायोडेटा बनवून तुम्हाला ऑनलाईन अपलोडसुद्धा करायचा आहे. त्यानंतर योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी, नियबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसेच करत असल्यास निदर्शनास आल्यास त्याच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. तुम्ही याच्यामध्ये जरी काही भ्रष्टाचार वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सरळ कामावून काढण्यात येईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे योजनादूत जरी अनधिकृतरित्या गैरहजर राहिला किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही. तुम्ही जरी न सांगता जास्त गैरहजर राहिले किंवा तुम्ही काम सोडून गेले तर तुम्हाला जे थकीत मानधन राहील ते तुम्हाला देण्यात येणार नाही, असं या स्पष्ट शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आता राहिला प्रश्न की तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर राज्य सरकार लवकरच याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती लॉन्च करणार आहे किंवा अदर कंपनीला जी आउट ऑफ कंपनी किंवा थर्ड पार्टी त्यांना रजिस्ट्रेशनसाठी एक पोर्टल उघडायला सांगेल, कॉन्ट्रॅक्ट करेल त्यांच्यासोबत आणि ते तुमचं रजिस्ट्रेशन करतील आणि सिलेक्शनची प्रोसेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.